चमचमीत मस्त अशी भरली वांगी रेसिपी आपण आज बघणार आहे। दाण्यांचा कूट वगैरे काही वापरणार नाही। नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी भराटे वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा इथं काटेरी वांगे घेतलेले आहे आणि आता मस्त असे कट करून घ्यायचे आहे वांगे आणि आतमध्ये बघून घ्यायचं कीड वगैरे आहे का आणि मग कट करून झालेले वांगे आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि बघा आतमध्ये असे बघून घ्यायचे। खूप छान लागते ह्या प्रकारे पण भरली वांगी। आता मी सगळी वांगी बघा कट करून घेतली। आता मी कढईमध्ये बघा तेल टाकणार आहे। गॅसवर कढई ठेवली, गॅस लावल्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं। त्यानंतर तेल तापल्यानंतर मी आता जे वांगे पाण्यामध्ये ठेवले होते ते सर्व मी आता तेलामध्ये टाकून घेत आहे आणि थोडीशी वाफ येऊ देणार आहे। म्हणजे तुम्ही ह्या प्रकारेही नक्की बनवून बघा। वेगवेगळ्या प्रकारे मी तुम्हाला 2-3 रेसिपी भरली वांगीची दाखवलेली आहे। उकडून सुद्धा मी वांगे घेतलेले आहे। एकदा कच्च्या वांग्यांची सुद्धा आपण भाजी बनवलेली आहे डायरेक्ट फोडणीत टाकून। आता इथं बघा मी तेलामध्ये थोडेसे वाफवून घेत आहे आणि आता थोडंसं मीठ टाकत आहे म्हणजे आपले वांगे निचव लागत नाही, चव अजून वाढते। थोडी वेगवेगळ्या प्रकारची जर भाजी बनवली तर मग खाताना पण आपल्याला थोडंफार काहीतरी वेगळं खाल्ल्यासारखं होतं। आता बघा इथं वांगे वाफेपर्यंत 1 ते 2 कांदे मी कट करून घेतले, आलं घेतलं, लसूण घेतला आणि आता बघा तवा ठेवला मी, तव्यावर तेल टाकलं। तवा तापल्यानंतर आणि आता 1 ते 2 जे कांदे आपण कट करून घेतले होते मी ते टाकून घेतले। तोपर्यंत बघा इथं आपल्या वांग्यांना छान अशी वाफ आलेली आहे आणि छान बघा आता इथं आपला कांदासुद्धा भाजला गेलेला आहे आणि किती सुंदर बघा मस्त कांदा। त्यानंतर थोडंसं मी खोबरं घेतलेलं आहे, खोबऱ्याचे तुकडे करून घेतले। खोबऱ्यावर थोडंसं तेल टाकलं म्हणजे छान तेलावर आपलं खोबरं छान असं परतलं जाईल आणि आपला मसाला पण छान असा भाजला जात आहे। थोड्याशा दाढ्या घेतलेल्या आहे, तुम्ही दाढ्या नसल्या तर मग थोडीशी हरभरा डाळ घेऊ शकता। लसूण घेतला। आता बघा सगळा मसाला आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर मी अद्रक, खोबरं, दाढ्या मिक्सरला आधी फिरवून घेतलं म्हणजे खोबऱ्याचे जे काप आहे ते मिक्सरला कांदा बारीक होऊन जातो, ते होत नाही, जाड राहतं, म्हणून मग मी आधी ते फिरवून घेतलं, नंतर कांदा फिरवून घेतला मिक्सरला। आता बघा त्याच कढईमध्ये तेल टाकलं, जिरं टाकलं, 2-3 तेजपान टाकले आणि आपलं सगळं जे वाटण होतं कांद्याचं, लसूण, अद्रक, दाढ्या आणि खोबरं ते टाकून घेतलं। आता मसाला छान आपला परतल्यानंतर बघा चवीनुसार आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे, हळद पावडर, धना पावडर, जिरा पावडर, थोडासा गरम मसाला म्हणजेच मी दीपक मसाला वापरलेला आहे। छान अशी आता वाफ येऊ द्यायची आणि तुम्ही बघू शकता आता वाफ आल्यानंतर मस्त आपला मसाला आता होण्यात आलेला आहे। आता मिक्सरचं भांडं धुवून मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि आता बघू शकता तुम्ही थोडंसं आता मसाला आपला होण्यात आलेला आहे। आता तरी वर येत आहे आणि आता जे आपले वांगे आपण वाफवून घेतले होते तेलामध्ये ते वांगे मी टाकून घेतले आणि छान असे परतवून घ्यायचे। परत एकदा वाफ येऊ द्यायची आणि खूप सुंदर लागते ह्या प्रकारे पण भाजी। आणि तुम्हाला कशी ग्रेव्ही हवी त्या प्रकारे तुम्ही ठेवू शकता आणि असे वाफवलेल्या वांग्यांची पण खूप छान टेस्ट लागते। आणि बघू शकता आता आपल्याला पाणी टाकायचं आहे कारण भाकरीसोबत जर खायची असली तर थोडासा रस्साच हवा भाकरीला, रसा थोडा जास्त लागतो। आणि छान अशी बघा आता भाजीला उकळी येऊ द्यायची। मस्त अशी बघा भाजीला उकळी आलेली आहे, तरीसुद्धा आलेली आहे। आता आपली भाजी बघा तयार झालेली आहे। मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची। तुम्ही नक्की या प्रकारे चमचमीत भरली वांगी अशी दाण्यांचा कूट वगैरे न वापरता बनवून बघा। मला कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी आवडलीस तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बघू शकता किती सुंदर आपली भरली वांगी मसाला आपला झालेला आहे। तुम्ही पण तयार करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आता आपण खाण्यासाठी तयार आहोत। बघा भाजी आपण वाढून घेतलेली आहे, किती सुंदर दिसते आहे, तरी पण छान आलेली आहे। तर मग वाट कशाला बघता, लवकर भरली वांगी आणा, पटकन भाजी बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ।